हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि आतल्या आत काहीतरी पाझरलं तर समजून जा की माणूस म्हणून आजही तुम्ही जिवंत आहात. हा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. या पिल्लानं आधी जन्मदाती आई गमावली, नंतर जवळच्या माकडांनीही त्याला झिडकारून दिलं. मग त्याने काय करावं तर त्याने एका टेडीला आई समजून त्या टेडीच्या मिठीत ते झोपलं. आपल्या मायेची, प्रेमाची आणि स्पर्शाची भूक या छोट्याशा पिल्लानं टेडीलाच आई समजून भागवायला सुरुवात केली. मित्रहो, हा व्हिडिओ माकडाचा असला तरी माणसांना सुद्धा तंतोतंत लागू होतो. प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही वयाचा असो, त्याच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि जवळच्या माणसांकडून त्याला मायेची, प्रेमाची आणि स्पर्शाची अतोनात गरज असते. जेव्हा ही गरज भागली जात नाही त्यावेळेस माणसातलं लहान मूल हरवतं आणि ती व्यक्ती मुर्दाड बनते. मानवी जीवनातलं कटू सत्य काय माहितीये? जोपर्यंत माणसं जवळ आहेत, सोबत आहेत, तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही आणि एकदा सोडून गेली कायमची, दृष्टीआड झाली की मग मात्र एक प्रचंड पोकळी आणि हुरहुर जाणवत राहते आतल्या आत. तुमची गाडी, बंगला, प्रॉपर्टी, पैसा सगळं काही एका क्षणात शून्य होऊन जातं जेव्हा तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारी माणसं तुम्हाला सोडून जातात कायमची. दुर्दैवाने ग्रेट माणसं, मोठी माणसं ही आपण इतिहासाच्या पानांमध्ये शोधत बसतो किंवा भिंतींवरती लटकवलेल्या फोटोंमध्ये पुजत बसतो. पण खरीखुरी मोठी माणसं वाट बघत असतात दारात, घरात, आपल्या अवतीभोवतीच. त्यांना गरज असते तुमच्या स्पर्शाची, दोन शब्द प्रेमाने संवाद साधण्याची. पण दुर्दैवाने जवळच्या माणसाचं मोठेपण कधीच कळत नाही आपणाला, कारण आपण मनानं मोठं नसतो म्हणून. मित्रहो, जवळच्या माणसांना कधीच गृहीत धरू नका आणि त्यांच्यावरती प्रेम करायला कोणत्याच मुहूर्ताची वाट बघू नका. शेवटी माकडातला माणूस किती जिवंत असतो हे माहित नाही, पण या डिजिटल युगात प्रेमाच्या, मायेच्या आणि स्पर्शाच्या अभावाने माणसाचं माकड होऊ नये इतकंच. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं प्लीज मला कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.